मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असून अन्न आणि पाणी घेण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली। त्यातच आज त्यांच्या नाकामधून रक्त येत असल्यामुळे ही गंभीर बाब असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। त्यांची ही अवस्था बघून मराठा आंदोलकांचे अश्रू देखील अनावर झालेत। आजोबा काय सांगणार तुम्ही, कुठून आली आहेत, काय मागणी तुमची? मी चुरमापूरून आलो। मी सकाळी हिडू पाहिला, मोबाईलमध्ये पाहिलं तर माझ्या डोळ्याला आसरू आले। एकदम रडून आलो मी की यांच्या जरांगे पाटलाला बघल्याशिवाय मी जेवणार पण नाही आणि हे सरकारने तातडीने याची दखल घ्यावी, नाही तर काय होईल पुढचं ते आम्ही सांगू शकत नाही। जोपर्यंत आमचे पाटील शांत आहेत तोपर्यंत आम्ही पण शांतच आहेत। पाटलाच्या निश्चित मुखातून एखादे काही शब्द निघला मग सरकार त्याला जबाबदार राहील। पुढं काय होईल ते सांगू शकत नाही। काय नाव तुझं? माझं नाव पाराजी भानुदास चव्हाण। चुरमापूरला मी सकाळी हिडू पाहिला तर मला तिथं राहावलं, पण इतके लोक रडतात। दादांना बोलले का तुम्ही पाणी पिण्यासाठी, औषध देण्यासाठी? दादानी घ्यावं पण दादा एकदम नाकारच करतात। ठाम आहे त्यांचे उपासना। याची सरकारने तातडीने दखल घ्यावी। फडणवीस साहेबांनी पण, शिंदे साहेबांनी पण आणि वरून मोदींनी पण घ्यावी लवकरच। अशा परिस्थितीत तुमची मागणी काय असणार आहे, काय भावना असते त्याची? आमच्या भावना काय नाही, आमची पाटील सुखी, फक्त त्यांनी तातडीने आरक्षण द्यावं आणि पाटलाला उपोषण सोडायला आदेश द्यावा। त्यांनी इथं यावं लवकर तातडीने आणि काहीतरी निर्णय तातडीने घ्यावा, तेव्हा आम्ही शांततेत राहू। जरांगे यांनी हट्ट सोडून आता तरी पाणी प्यावे अशा मराठा आंदोलकांनी प्रतिक्रिया दिल्या असून सरकारने तातडीने मागणी पूर्ण करावी, अन्यथा होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार राहील असं देखील मराठा आंदोलकांनी मत स्पष्ट केलंय। तर डॉक्टरांनी देखील त्यांची चिंता व्यक्त केली। आम्हाला गावातल्यांनी, जवळच्यांनी सांगितलं त्यांच्या नाकातून रक्त आलं म्हणून आम्ही लगेच गेलो, पण मी जेव्हा गेलो त्यावेळेस काही असं दिसलं नाही रक्त आलं वगैरे। जे आलं त्यांनी जे सांगितलं ते एखाद्या वेळेस नाकात कोरडेपणा वगैरे जे डिहायड्रेशन त्याच्यामुळे होऊ शकतं, किंवा दुसरे पण कारण असू शकतं। त्याची तपासणी केल्याशिवाय नाही सांगतो। बरं, नाकातून रक्त येणं हा धोकादायक प्रकार असू शकतो का? हो, असू शकतो।